त्या काळी जर आपण पाहिलं तर उत्तर भारतातील सर्व इतर राजे स्वतःची अर्थव्यवस्था बळकट करत असत, पण राजांनी स्वराज्याची अर्थव्यवस्था बळकट केली. एकच आस आणि ध्यास आमचा एकमुखी उद्यान, सुवर्ण सिंहासन शिवबाचे पुन्हा करू साकार. एकच आस आणि ध्यास आमचा एकमुखी उद्यान. नमस्कार, मी अभिजित विजय जाधव. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान पिंपळगाव आयोजित महाराष्ट्र ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत शिवरायांची अर्थनीती या विषयाबद्दल जो मी काही अभ्यास केला आहे मी तुमच्यासमोर प्रस्तुत काही 5 मिनिटात मांडणार आहे. माझं नाव अभिजित विजय जाधव, वय वर्ष 16, राहणार जळगाव. मंडळी, प्राचार्य नामदेवराव जाधव म्हणतात की शिवराय हे केवळ एक कल्याणकारी राजाच नव्हते, एक लढवय्येच नव्हते, तर त्याचबरोबर ते एक अर्थतज्ञही होते. मंडळी, राज्याची अर्थव्यवस्था जर संपन्न असेल तर राज्याची प्रगती निश्चित होत असते. लढाईमध्ये गनिमांचा हस्तगत केलेला सर्व मुद्देमाल हा कोशागारात जमा करणे हा मराठी फौजांचा शिरस्ताच होता आणि त्यामुळे त्या काळी मरघट्टा हा आघाडीवर होता. साहुकार अर्थात व्यापार हे राज्याचे भूषण आहे असे महाराज मानत असत आणि ते योग्यही होते, कारण व्यापारामुळे योग्य अशी अर्थव्यवस्था राज्याला मिळते आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारची संपत्ती आली तर ती आपण अर्थाच्या द्वारे सोडवू शकतो. मंडळी, शिवरायांची अर्थव्यवस्था ही एवढी प्रगत का होती, तसेच आपल्या स्वराज्याची अर्थव्यवस्था एवढी अग्रस्थानी कशामुळे होती आणि शिवरायांच्या कोणत्या तत्वांवर, कोणत्या धोरणांमुळे आज आपण एवढ्या प्रगतीवर आहोत आणि त्या काळी होतो, तर याची काही कारणे आणि हे सर्व वैभव आपण जाणून घेऊया. तर इतिहासकारांच्या अभ्यासातून असं लक्षात येतं की शिवरायांचा तब्बल 25 परदेशी व्यापाऱ्यांसोबत व्यापार सुरू होता आणि याची काही उदाहरण घ्यायची झाली तर काही इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज, डच, यवन अर्थात ग्रीक, अस्पिहानी म्हणजेच आताचे स्पेन, रुशियन अर्थात आजचे रशिया यांसारख्या महान देशांसोबत आणि बलाढ्य अशी अर्थव्यवस्था असणाऱ्या देशांसोबत राजांचा व्यापार सुरू होता. तसेच आपण जर आपल्या संपूर्ण भारताचा नकाशा पाहिला तर मुघल साम्राज्यापेक्षा फार छोटं क्षेत्रफळ आपल्या स्वराज्याचं त्या काळी होतं, परंतु तरीसुद्धा संपूर्ण भारताच्या 1/3 उत्पन्न हे केवळ स्वराज्यातून येत होतं. त्यामुळे आपल्याला लक्षात येईल की स्वराज्याची अर्थव्यवस्था ही किती संपन्न होती. मित्रांनो, तसेच शिवरायांनी राज्याभिषेकानंतर स्वतःची शिवराई ही व्यापारात आणली आणि ती रूढ केली. त्यामुळे आपल्याला दिसून येतं की शिवरायांची अर्थव्यवस्थेचं धोरण केवढं मोठं होतं आणि त्यांनी ती कशा पद्धतीने व्यापारात देखील रूढ करून घेतली. खरं तर एवढेच राज्य असताना एका नव्या राजाने येऊन स्वतःची एक शिवराई निर्माण करणं आणि तिचा वापर करून घेणं हे फार असं अफाट काम आहे आणि राजांनी ते त्यांच्या तत्वांवर आणि कार्यांवर करून दाखवलं. तर त्यांची तत्त्वे कोणती, त्यांची कार्यपद्धती कशी होती, यावर आपण प्रकाश टाकूया. तर त्यांची पुढील काही कारणे होती. ती प्रमुख कारणे 4. तर पहिलं म्हणायचं झालं तर प्रमुख व्यवसाय अर्थात शेती याकडे राजांनी लक्ष दिलं. दुसरं म्हणजे कर पद्धती. चौथं आपत्तींचं नियोजन आणि तिसरं कोणत्याही प्रकारचे प्रदर्शन न करता कार्यक्षमतेच्या तत्वावर काम करणं. मित्रांनो, शेती त्या काळी राजांनी स्वराज्याचा प्रमुख व्यवसाय ओळखला आणि शेतीद्वारे अधिकाधिक उत्पन्न आपल्याला कसं मिळेल आणि आपण त्या उत्पन्नाच्याद्वारे आपली अर्थव्यवस्था कशी बळकट करू शकू याकडे राजांनी लक्ष दिलं. त्यामुळे शेतीच्या माध्यमातून राजांनी आपली अर्थव्यवस्था बळकट केली. दुसरं म्हणजे सांगितल्याप्रमाणे करपद्धती. तर ही फार महत्त्वाची बाब आहे. अगदी राजांची करपद्धती एवढी काळाच्या पुढे होती की जर आपण तशीच्या तशी जर ती आपण आपल्या वर्तमानात जरी लागू केली तरी आपला हा भारत देश एक महासत्ता देश म्हणून होऊ शकतो आणि अर्थव्यवस्था अग्रस्थानीसुद्धा आपली राहू शकते. तर महाराजांच्या कर पद्धतीमध्ये नेमकं कोणाकडून किती कर घ्यावा, कशा पद्धतीने घ्याव्या, तसेच त्यासोबत कराचं स्वरूप काय असावं, तसेच व्यक्तीच्या उत्पन्नानुसार, त्याच्या वर्णानुसार, वर्ण अर्थात त्याच्या कामानुसार आपण किती कर घ्यावा या सर्वांचं नियोजन राजांनी त्या काळी करून ठेवलं आणि एवढं सगळं असताना राजांची ही अर्थव्यवस्था संतुलित राहिली. आणि तिसरं म्हणजे आपत्तींचं योग्य नियोजन. नैसर्गिक आपत्ती असो, परचक्रे असो, वादळे असो, यांच्याद्वारे जो काही ताण निर्माण होतो तो होऊ नये आणि अर्थव्यवस्था ही संतुलित राहावी यासाठी राजांनी एक आपत्तींचं नियोजन यासाठी आधीच राजे त्यांच्या वार्षिक उत्पन्नामधून काही भाग काढून ठेवत असत आणि पुरेसा साठा करून ठेवत असत. त्यामुळे ऐनवेळी होणारी तारंबळ होत नसे. आणि चौथं महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही प्रकारचं प्रदर्शन न करता कार्यक्षमतेच्या तत्वावर कार्य करणं.
मित्रांनो, ही बाब फार महत्त्वाची आहे, कारण त्या काळी जर आपण पाहिलं तर उत्तर भारतातील सर्व इतर राजे स्वतःची अर्थव्यवस्था बळकट करत असत, पण राजांनी स्वराज्याची अर्थव्यवस्था बळकट केली. आणि याचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर सूक्ष्म अभ्यासातून आपल्याला असं लक्षात येतं की पूर्वी उत्तरेकडचे जे महाल आहेत ते सर्व म्हणजे असे विलासता वैभवता त्यांच्यात आढळून येते, पण आपल्या स्वराज्यातील किल्ले आपण पाहिले तर तेवढी वैभवता त्यांच्यात दिसत नाही. तर त्या अर्थात ते कमी प्रतीचे आहेत का, तर मुळीच नाही. तर राजांनी केवळ कार्यक्षमतेच्या तत्वावर कार्य केलं. अर्थात आपण जो पैसा खर्च करत आहोत तो वाया तर जात नाही ना, उगाच त्याचा वायफळ खर्च होत नाही ना, याच्याकडे राजांनी लक्ष दिलं आणि त्यामुळेच ही अर्थव्यवस्था कायम अग्रस्थानी राहिली. मित्रांनो, याचबरोबर राजांनी स्थानिक बारा बलुतेदार यांचा उपयोग करून भूमिपुत्रांना व्यापारात उत्तेजन दिलं. भूतकाळाकडे कसं बघावं, वर्तमानात त्याचा अधिकाधिक वापर कसा करून घ्यावा आणि भविष्याचा वेध कोणत्या पद्धतीने घ्यावा हे शिकायचं असेल तर केवळ राजांकडूनच. त्यामुळे समर्थ रामदास या स्वराज्याला म्हणतात, विद्यारूपते आहे आनंद नवन भुवने. विद्यापीठ हा शब्द रामदासांनी त्या काळी वापरला. अर्थात राजा कोणत्याही गोष्टीचा कोणत्या पद्धतीने विचार करून विचार विनिमय करून आणि तांत्रिकदृष्ट्या त्याच्याकडे बघत होते हे आपल्याला येथून दिसून येतं. मंडळी, त्या काळी 1674 साली राजांचा राज्याभिषेक झाला आणि तेव्हा एक इंग्रज अधिकारी तेथे उपस्थित होता. तेव्हा महाराजांनी त्याला एक सक्त ताकीद दिली की आमची जी काही गलबते आहेत ती समुद्री हद्दीच्या 40 मैल बाहेर मुसाफिरी करतील, तसेच तुमच्या गलबत्यांमुळे आमच्या येथील मच्छीमारांना कोणत्याही प्रकारचा त्रास होता कामा नये. आणि याच शिकवणीच्या आधारे पुढे सुमारे तब्बल 300 वर्षांनंतर अर्थात 1974 सालात हीच तत्त्वे वापरून एक आधुनिक सागरी कायदा केला आणि एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक सी लॉ असं त्या कायद्याचं नाव आहे. तर आपल्याला यातून दिसून येईल की राजांची जी काही धोरणे होते आणि विचार करण्याची प्रक्रिया होती ती काळाच्या किती पुढे होती. आणि हीच विचार प्रक्रिया आणि हे सर्व तत्त्वे, हे सर्व गुण राजांनी अर्थव्यवस्थेत सुद्धा आपल्याला राजांचे हे दिसून येतात. आणि ही अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणं आपल्या काळाची गरज आहे. आपणही जर राजांची सर्व अर्थात अर्थव्यवस्थाच नाही, इतर कोणत्याही बाबी असो, त्यांचा गनिमी कावा असो, त्यांचं राज्यशास्त्र असो, प्रजातंत्र असो, यांचा जर अभ्यास केला आणि त्यांचा उपयोग वर्तमानात करून घेतला तर येत्या काही वर्षात आपणही एक महान असे राष्ट्र म्हणून घोषित होऊ शकू. आणि आपण त्यांचा अभ्यास करूया आणि निश्चितच ते आपल्या दैनंदिन जीवनात वापरण्याचा प्रयत्न करूया, हीच आशा बाळगतो. धन्यवाद.